पांडू तुला ठाऊक आहे का? आज मी विठुरायाला लोणी दिलेलं त्याने सगळं संपवलं. किती आनंद झालाय म्हणून सांगू तुला. काय रे, मी एवढ्या आनंदाने तुला सांगते आणि तू मला पाठ दाखवतोस. तू पांडूच आहेस ना? तुझ्या ओठाला लोणी कसं काय? मी का सांगू? म्हणजे तूच माझ्या विठुरायाचं लोणी खाल्लंस नाही ना? तू नाही खाल्लंयस ना? बघा, मला तर आवडतच नाही तो. मी काय त्याची लोणी खाऊ? मग तुझ्या ओठाला लोणी कसं काय सांगू? बघा, हे खरंच सांगू? सांगशील का आता? जाऊ दे, तुला पटणारच नाही. पांडू आता सांग, नाहीतर बघ. अगं, आता समोरून एक माणूस आला, एकदम आपल्याला. वय किती गोरा, तो किती काळा. त्याच्या कपाळावर चांगलं मोठं नाम काढलेलं होतं. कानात माशासारखं डूल होते, खांद्यावर गोंडी आणि हातात माझ्यावानी काठी आणि एका हातात वाणाची वाटी. मला म्हणाला, घे. हे तर माझ्या विठुरायाचं वर्णन आहे. या नकोच म्हटलं होतं तरी परत परत म्हणू लागला, गेलो नी. आता तो काळा लवकर जावा म्हणून मी घेतलो आणि एकच दमट तोंडात टाकलं. त्याची तो गेला. बावळटेस का? अरे तो विठुराय होता, तुला कळलं कसं नाही? विठुराय, मी तुला इतकं सांगते, मला दर्शन दे, मला दर्शन दे. मला नाही कधी दर्शन दिलं. आणि तो पांडू तुझं इतकं राग करतो, तर तू त्याला जाऊन भेटलास. मला कधी भेटशील सांग ना रे, लवकर सांग ना, मला कधी भेटशील? सांग ना रे विठुराया.